मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। नमस्कार, मी ॲडव्होकेट रूपसिंग वसावे, युवा क्रांतीच्या प्रदेशाध्यक्ष। आज आम्ही युवा क्रांतीच्या माध्यमातून जे तळोदा तालुक्यातील रावलापाणी जे गाव आहे, तिथे रावलापाणीतील जे गोळीबार झाला होता, त्या स्मृती स्थळावर जाऊन स्वच्छता मोहीम राबवण्याच्या अनुषंगाने आमची पूर्ण टीम रवाना होत असताना सावरपाडा ग्रामपंचायत अंतर्गत जे येणारे रावलापाणी रस्त्यावर जे गाव आहे की हातबारी पाडा म्हणून, त्या ठिकाणी काही कालावधीसाठी आम्ही थांबलो असता त्या ठिकाणी अशी विदारक अशी परिस्थिती आम्हाला दिसून आली। त्यामुळे आमच्या सर्व टीमच्या माध्यमातून आम्ही त्या परिस्थितीकडे लक्ष वेधण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने आम्ही जे निजरा नदी आहे त्या नदी पात्रातून त्या गावातील जे काही महिला आहे, काही लहान लहान बालकं आहे, पुरुष आहे, असे त्या नदी पात्रातून पाणी आणत होते आणि पाणी आणत असताना त्यांना आम्ही एकच प्रश्न केला की हे पाणी एवढं कशाला वाहतूक करताय? तर त्यांनी एवढं आम्हाला सांगितलं की उद्या कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला येणाऱ्या लोकांना सेवा करता यावी या प्रामाणिक हेतूने त्यांनी हे टाक्या भरून ठेवण्याची त्यांनी हा उपक्रम सुरू केलेला होता। या ठिकाणी एवढंच नमूद करावं वाटतं की शासन कोट्यवधीचा निधी हा ग्रामीण भागातील लोकांना विकासाच्या प्रवाहामध्ये यावात म्हणून शासन कोट्यवधीचा निधी हा त्या ठिकाणी खर्च करत असतो। मात्र या ठिकाणी साधे मूलभूत गरजा ज्या आहेत, ज्या पाण्याचा साधा प्रश्न या ठिकाणी शासनाने सोडवलेला नाही आणि ज्या ठिकाणी आपण आजच आम्ही या वृत्तपत्राच्या माध्यमातून बघितलं, कोट्यवधीचा निधी हा फक्त कागदपत्रे नाचवून कोट्यवधीचा निधी हा त्या ठिकाणी मंजूर झाल्याच्या शासनाकडून भासवण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। मात्र प्रत्यक्षात आम्ही जी परिस्थिती आम्ही आज या माध्यमातून बघितली, पूर्णतः विदारक परिस्थिती आहे। आम्ही या माध्यमातून एवढंच शासनाला एवढंच विनंती करतो, जे सावरपाडा अंतर्गत येणारा जे हातबारी पाडा आहे, त्या ठिकाणी जो मूलभूत प्रश्न म्हणून जो पाण्याचा जो प्रश्न हा तो तातडीने मार्गी लावण्यात यावा, अन्यथा येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही त्या ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आम्ही तीव्र आंदोलन त्या ठिकाणी छेडणार आहोत।